वारंवार होणारी सर्दी तसेच हवेची बदलत्या वातावरणाची होणारी ॲलर्जी यावर उत्तम उपाय म्हणजे जलनेती। नमस्कार, एज्युस्क्रीन यूट्यूब चॅनलवर नवीन शैक्षणिक माहिती आणि ज्ञानाच्या या व्हिडिओत मी योग शिक्षक डॉक्टर दीपक बाविस्कर आपले हार्दिक स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत जलनेती ही शुद्धिक्रिया। गेल्या भागात आपण पाहिलं धोती, बस्ती, नवलीसार तसेच कपालभाती या शुद्धिक्रियांसोबतच नासिका मार्ग शुद्ध करण्यासाठी जी अतिशय महत्त्वाची शुद्धिक्रिया आहे त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत। शुद्धिक्रियांच्या षटकर्मामध्ये ही अतिशय महत्त्वाची असलेली शुद्धिक्रिया म्हणजे जलनेती। जलनेतीची प्रक्रिया आपण या पद्धतीने पाहणार आहोत। वरती आपल्याला हा व्हिडिओ दिसतोय। या व्हिडिओमध्ये जलनेती कशा पद्धतीने केली जाते याची प्रक्रिया आपल्याला दिसते। या नेती करताना काय सावधगिरी बाळगली पाहिजे याबद्दल आपण बघूया। जलनेती करताना श्वास तोंडाने घ्यायचा आहे। एका नासिका मार्गातून पाणी टाकून ते दुसऱ्या नासिका मार्गातून बाहेर येणार आहे। अशाच पद्धतीने पुन्हा दुसऱ्या नासिका मार्गाने पाणी टाकून ते आपण आधीच्या नासिका मार्गाने बाहेर काढणार आहोत। हे पाणी घेताना थोडंसं कोमट आणि त्यात मीठ टाकलं तर म्हणजे नासिका मार्गात असलेला चिकट द्रव पदार्थ हा निघून जाण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो। जलनेतीमुळे श्वसनक्रिया शुद्ध होते, नासिका मार्ग शुद्ध होतो आणि त्यामुळे वारंवार होणारी सर्दी किंवा धुळीची ॲलर्जी, इतर ॲलर्जी यापासून आपल्याला सुटका मिळते। तसंच महत्त्वाचं म्हणजे अर्धशिसी, डोकेदुखी यापासून पण आराम मिळण्यासाठी जलनेती हा अतिशय उत्तम उपाय आहे। जलनेतीसोबतच विविध योगिक शुद्धिक्रिया करताना तज्ज्ञाचं मार्गदर्शन घ्या किंवा तज्ज्ञाच्या निरीक्षणाअंतर्गतच या क्रिया करणं सुरुवातीला अतिशय महत्त्वाचं आहे आणि जसजसा सराव होईल त्यानंतर आपण साधकांनी स्वतः या क्रिया केल्या तरी त्या चालू शकतात। मात्र सुरुवातीला या क्रियांचा पूर्ण अभ्यास करून घेणं, सावधगिरी बाळगणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद।